नमस्कार, मी नैनास किचन रेसिपीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण रेसिपी न करता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे, तर हा पहिला गुरुवार आहे। तर मी तुम्हाला महालक्ष्मीचा घट कसा भरावा त्याची मांडणी कशी करावी त्याबद्दल थोडक्यात दाखवणार आहे। तर ते आपण आता आज बघूया। घेतलंय देवीचा घट भरण्यासाठी, ते बघूया आपण पूजेसाठी। तर इथे मी पहिल्या सर्वप्रथम एक तांब्या घेतला, त्याला हळदी कुंकाची 5 बोटाने हळदी कुंकाचे ओरखडे हे करून घेतले। तर त्यात पाण्याने भरलेला हा कलश आहे। त्याचबरोबर इथे मी फुलं घेतली, वेणी लागणार आहे आपल्याला, हळदी कुंकू, अक्षता, त्याचबरोबर विड्याची पानं लागणार आहेत। आणि मी देवीची सजावट करण्यासाठी हा देवीचा मुखवटा आणला आहे। आणि ही सगळी सजावट देवीसाठी आहे, मुखवटा व हे वस्त्र। आणि त्याचबरोबर हा एक लाल कलरचा कपडा लागणार आहे। आणि हे देवीचं श्रीयंत्र, त्याचबरोबर हे पुस्तक, देवीचा फोटो, त्याचबरोबर एक नारळ लागणार आहे। आणि अलंकार घालणार आहे मी देवीला, तर ते घेतले। आणि आपल्याला सुपाऱ्या लागणार आहे। तर आणि अजून साहित्य ही आंब्याची पानं, कलशामध्ये घालायसाठी आंब्याची पानं वापरणार। त्याचबरोबर हे फळं लागणार आहेत, 5 फळं। आणि देवीसाठी हार आणला आहे, आरतीसाठी हा कापूर आणि दुर्वा गणपतीसाठी, आणि आपली घंटा। तसेच हा पूजेसाठी मी बाळकृष्ण ठेवणार आहे। आणि आपल्याला रुपया 2 नाणी लागणार आहे, ती घेतली आहे। आणि तेल किंवा घीचा तुम्ही दिवा लावू शकता। तर आता हे एवढं साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे। तर आता आपण पूजेला सुरुवात करूया। मुखवटा आणला आहे मी, तर त्यात नथ घालून घेतली आणि एक देवीचे कानातले खूप छान असं सुंदर दिसतात। आता मी देवीला छान सजवणार आहे। तर आता बघूया, पूजेला सुरुवात करूया आपण। मांडला आहे चौरंग किंवा पाट, तर इथे मी पाट मांडला आहे। पाटाखाली स्वस्तिक काढून घेतलं आहे, त्यावर हळद कुंकू अक्षदा सोडले, अक्षदा घातली आहे। त्याचबरोबर बाजूने रांगोळी काढून घेतली आहे, इथे बघू शकता। आणि इथे एक देवीचा फोटो लावला आहे कलशातला। आणि आता हा पाट मांडून घेतला आहे, त्या पाटावर आपण ही पूजा मांडणार आहोत। तुम्ही शक्य नसल्या चौरंग असला चौरंगावर मांडू शकता, माझ्याकडे पाट होता, मी पाटावर मांडणार आहे। तर आता आपण इथे मी लाल कपडा मांडून घेतला आहे, ते बघू शकता। तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही डिझाईनचा वगैरे कपडा घेऊ शकता। तर इथे आपला लाल कपडा इथे मांडून घेतला आहे। तर इथे मी तांदूळ घेतले, मगाशी सांगायला विसरले, घ्यायलाच विसरलेली, सॉरी। तर ते मी तांदूळ घेतले। तर सर्वप्रथम आपण थोडीशी फुलाने सजावट करूया। थोडीशी आपली फुलाने अशी सजावट करूया, छान दिसतं। थोडीशी फुलांनी सजावट करून घेऊया। तर इथे आपण आता फुलं छान अशी सजावट करून घेतली फुलाने, तुम्ही बघू शकता। आता आपण हे तांदूळ घेतले, तांदळाची रास करूया। तर इथे मधोमध मी तांदळाची रास करणार आहे। जरा असं गोल करून घेते। ते तांदळाची रास करून घेतली, तर त्यावर आपण हा कलश ठेवणार। तोपर्यंत कलशामध्ये आपल्याला एक सुपारी घालायची आहे, एक सुपारी, एक नाणं घालणार आहोत आपण, आणि एक फूल घालणार आहोत, आणि हळदी कुंकू, थोडं अक्षदा, आणि थोडीशी दुर्वा, तर हे घालणार आहोत। आणि त्याच्यावर आपण ही पानं ठेवणार आहोत। मी आंब्याची पानं घेतली, तुम्ही हवे तर विड्याची पानं किंवा 5 प्रकारच्या डहाळ्या ठेवू शकता। तर इथे मी फक्त आंब्याची पानं घेतली आहेत। तर इथे मी पानं लावून घेतली आहेत कलशाला। आता तो कलश मी इथे ठेवते, हा इथे ठेवायचा कलश। आपण हे
पानं लावून घेतली आहेत आंब्याची. आता त्याच्यावर आपण ना नारळाला आपण हळदी कुंकू लावून घेऊया. हळदी कुंकू, थोडी अक्षता. नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं आहे. आता मी इथे हा मुखवटा घेतला आहे देवीचा, तो लावून घेते मी. नारळाला लावून घेतला आहे. आता तो नारळ आपण हा कलशावर ठेवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही. पण आता नारळ ठेवला आहे, नारळाला मुखवटा लावून झाला आहे. तर आता आपण हे देवीला साडी घालूया. मी बांधून घेते. साडी नेसून घेतली. आता आपण देवीला अलंकार चढवूया, अलंकार घालून घेऊया. तर इथे आपण आता देवीचं श्रीयंत्र लावून घेतलं आहे. देवीचा तुमच्याकडे फोटो असता तर लावून घेता. इथे मी पाठी एक फोटो लावून घेतलेला आहे. आता आपण देवीला अलंकार घालूया. तर इथे आपण आता देवीला अलंकार चढवून घेतले, नाही घालून घेतले. मंगळसूत्र, ठुशी घातली, नथ घातली आहे, झुमके घातले. आता आपण गणपतीची स्थापना करूया, गणपतीला स्थापन करूया. तर इथे मी दोन विड्याची पानं घेतली आहे. त्याच्यावर एक हे शिक्का काय म्हणते नाणं ठेवलं आहे. त्याच्यावर गणपती ठेवलं आहे, सुपारी ठेवली आहे. आणि आता आपण गणपती पूजा करून घेऊया. स्थापन केलं आहे, पूजा आपण नंतर करणार आहोत. पहिल्यांदा आपण स्थापना दाखवते. तर इथे गणपतीला आपण स्थापन केलेलं आहे. तर इथे आता आपण देवीची स्थापना केली आहे, इथे गणपतीची स्थापना केली आहे. आता आपण बाळकृष्णाची स्थापना करतो इकडे. आता आपण देवीला फळं दाखवून घेऊया, फळं ठेवून घेऊया. ते फळं ठेवून घेतली. मांडून घेतली आहे. आता आपण देवीची पूजा करूया. प्रथम देवीला स्नान घालूया, दुर्वापत्राने स्नान घालून घेऊया. गणपतीला घालूया. ते बाळकृष्ण घेतलं. स्नान घातल्यानंतर आपण देवीला स्नान घातलं. प्रथम आपण गणपतीची पूजा करूया. इथे गणपतीसाठी मी सुपारी ठेवली आहे, विड्याचे पान आणि सिक्का, आणि त्याच्यावर सुपारी ठेवली आहे. आता त्याच्यावर आपण हात कुंकू लावूया, घेऊया अक्षदा ठेवूया. गणपतीला दुर्वा ठेवूया. आता आपण बाळकृष्णाची पूजा करूया. अक्षदा फुल वाहूया आपण. आता आपण देवीला हळदी कुंकू लावूया. पहिल्यांदा आपण देवीला पेनी घालूया. हार घालूया. देवीला हार घालूया. देवीला चुनरी घालूया. हळदी कुंकू लावून घेऊया. अक्षदा घालूया श्रीयंत्राला, देवीच्या फोटोला. अक्षता वाहूया. फुल वाहूया. आता आपण देवीला नैवेद्य दाखवूया. फळं ठेवली आहे, त्यांना हळद कुंकू लावूया. अक्षदा. आणि आता आपण
देवीला नैवेद्य ठेवणार आहे. प्रथम गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवूया. दुधाचा नैवेद्य. देवीची ही सगळी मांडणी करून झालेली आहे. तर पूजा करायची बाकी आहे. तर प्रथम आपण देवीची ओटी भरून घेऊया. कपडा, एक ब्लाऊज पीस आहे, नारळ घेतला आहे आणि हे ओटीचं सामान आहे फूल. त्याला आपण हळदी कुंकू वाहून घेऊया. देवीची ओटी भरूया. अशा प्रकारे देवीची ओटी भरून झालेली आहे. आता आपण त्याची सुद्धा पूजा करून घेऊया. तुम्ही हवे तर अखंड दीप लावू शकता. अक्षदा वाहूया. दीप प्रज्वलित करूया आणि देवी पुढे ठेवूया. तर आता आपण इथे देवीला दीप दाखवूया. इथे मी देवीचा दीप ठेवला आहे. तर अशा प्रकारे आपली आता पूजेची मांडणी झाली, पूजा झाली, देवीला नैवेद्य दाखवला. तर आता आपल्याला आरती, देवीची आरती करायची. देवीला कपुराने आपण देवीची आरती करूया. अगरबत्ती ओळून घेऊया. आणि आपली चिमुकली इकडे बसली आहे. देवीला आपण आता उदबत्ती लावलेली आहे. इथे आपण देवीची ओटी भरली आहे. तर अशा प्रकारे आता आपण ही पूजा मांडणी वगैरे झाल्यानंतर देवीने आपल्याला पुन्हा कथा वाचायला सांगितली. ती कथा वाचूया आपण. तर अशा आता आपली पूजेची मांडणी व पूजा वगैरे झाली आहे. आता आपण देवीचं, त्यानंतर देवीची कथा जी देवीने सांगितली वाचायला ती वाचायची. मी वाचताना शेजाऱ्या-पाजाऱ्यांना ऐकण्यासाठी बोलवायचे आहे. त्यांच्यासमोर ती कथा वाचायची आहे. तसेच त्याबरोबर ते महात्म्य दिले आहे, देवीने सांगितलेले महात्म्य, महालक्ष्मी महात्म्य ते सुद्धा वाचायचे. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक ते सुद्धा वाचायचे. त्याचबरोबर देवीचं अजून काही नावांचा जप असेल तो करायचा. त्यानुसार देवीला आपली मनोभावे जी काही इच्छा असेल ती पूर्ण करण्यास विनंती सांगावी. अशा प्रकारे देवीचं हे गुरुवारचं व्रत करावे. आणि देवीची आपण तसेच ओटी भरून घेतली आहे. ही जी ओटी आता आपण देवीची भरलेली ओटी आहे ती आपण उद्यापनाच्या दिवशी एका सवाष्णीला बोलवून ही ओटी आपण तिची ओटी या ओटीने आपण भरणार आहोत. तर ही ओटी तिच्या तर इथे आता आपण आरती करून घेऊया. प्रथम आपण गणपतीची आरती करूया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची प्रेम कृपा जयाची दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय गौरी कुंभरा चंदनाची उटी कुमकुम केशरा तिरे जडित मुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय माँ लक्ष्मी वसती व्यापक सृष्मी. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट बारी तुझ विने समजाणी. अनाथ नाथे अंबे शरणारी स्थानी. वारी वारी जन्म मरणाची वारी हानी पडलो आता जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सर्वेश्वर वंदे तारणी. जय देवी श्री गणपाता पुजयची नाही चारी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे आता संध्याकाळी झाली आहे. आता परत देवीला आपण हळद कुंकू वाहूया आणि परत तिची गणपतीची हळद कुंकू लावून घेऊया.
अक्षता वाहूया कृष्णाला देवीला लावून घेऊया कुंकू. श्रीयंत्राला लावूया हळदी कुंकू. तिला अगरबत्तीने छान ओवाळूया. संध्याकाळचा दिवा बत्ती वगैरे हळदी कुंकू देवीला वाहून झालं आहे आणि आता मी संध्याकाळचा नैवेद्य देवीला अर्पण केला आहे. नैवेद्य मग साध्याने समर्पण आम्ही आणि गाईचं सुद्धा एक ताट बाजूला काढलं आहे गाईसाठी. आता आपण देवीला नैवेद्य दाखवून घेऊया. प्रकारे आपण देवीला नैवेद्य दाखवून घेतला. तर अशा प्रकारे आणि नैवेद्य दाखवून घेतला व सगळ्या कुटुंबाबरोबर भोजन केले म्हणजे उपवास सोडला. अशा प्रकारे संध्याकाळची पूजा विधी संपन्न झाला आहे. आता दुसऱ्या दिवशी काय करायची, उत्तर पूजा असते दुसऱ्या दिवशी. तर काय करायचं, तर आपल्याला देवीचा पाठ हलवून घ्यायचा आणि जी पानं असतात ती 5 ठिकाणी कोपऱ्यामध्ये एक एक असं पान ठेवायचं आणि त्यातलं जे काय नारळ सुपारी दुर्वा असतं ते सुपारी काढून ठेवायची आणि बाकीचं जे सुपारी व पैसा काढून ठेवायचं आणि बाकीचं जे काय पाण्यात असतं ना दुर्वा वगैरे ते पाणी तुळशी वृंदावनात किंवा तलावात सोडायचे. त्यानंतर गणपतीचा वेळा असतं ते विसर्जन करायचं पाण्यात, पण सुपारी ठेवायची आणि जे काही पानं फुलं ठेवली आहेत ते विसर्जन करायचं. त्याचबरोबर हे सगळं देवीचा जो नारळ आहे तो तसाच ठेवायचा, 4 गुरुवार होईपर्यंत तसाच ठेवायचा, तोच पूजेला लावायचा आणि जी काही फळं वगैरे आपण देवीला ठेवली त्याचा प्रसाद करून सगळ्यांना वाटून तो ग्रहण करायचा. आणि अशा प्रकारे ही उत्तर पूजा असते, तर तीसुद्धा करायची. आणि ते सगळं झाल्यानंतर देवीला हळद कुंकू व्हायचं आणि मनोभावे प्रार्थना करायची, जी काही तुझी आम्ही पूजा केली ती गोड मानून घे आणि आमच्या घरात सुख शांती संपन्न समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना करायची. देवीला साष्टांग नमस्कार करावा आणि असं सेम आता बाकीचे जे काही गुरुवार राहिलेत तर त्या गुरुवारी सेम असंच करायचं आणि 4थ्या गुरुवारी देवीचं उद्यापन करायचं. आणि संध्याकाळी 7 बायका किंवा 7 कुमाऱ्यांना बोलवायचं घरी आणि एक पोती, एक फळ व फूल हळद कुंकू लावून त्यांना ते वाण द्यायचं आणि नमस्कार करायचा. अशा प्रकारे ही गुरुवारचा पूजा विधी संपन्न झाला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बनवताना माझ्याकडून काय चूकबीक झाली असेल तर मला क्षमा असावी आणि हा माझा तुम्ही व्हिडिओ वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.